ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिकामान्यैसा नमस्कार मादा सद्गुरु रामदासा मनाची शते ऐकता दोष जाती मती मंदते साधना योग्य होती सढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। मिथ्या आणि असत्य यात एक महत्त्वाचा फरक आहे। मिथ्यामध्ये निदान दोरी तरी अस्तित्वात आहे, साप नसेल पण दोरीचं अस्तित्व आहे। असत्यामध्ये अस्तित्वच नाही आहे। भासात आणि भ्रमाचा प्रश्नच नाही आहे, अस्तित्वातच नाही आहे। जगाला अस्तित्वच नाही आहे अध्यात्मानुसार। म्हणून अध्यात्मात सत्य म्हणजे जे तिन्ही काळ असतं ते सत्य। जे भूतकाळात होतं, भविष्यकाळात असेल आणि सध्या वर्तमान काळात आहे त्याला सत्य असं म्हणतात। भगवंताने गीतेमध्ये सत्याची व्याख्या केली आहे, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते सत। जे सत आहे त्याचा अभाव कधी असत नाही आणि जे असत आहे ते कधी असत नाही। तर असतला अस्तित्वच नाही आहे। मिथ्यामध्ये दोरीला अस्तित्व आहे पण असतमध्ये जगाला अस्तित्वच नाही आहे। फक्त ब्रह्म आहे, दुसरं काही नाही आहे। म्हणून केवलम ब्रह्म एकमेवाद्वितीय, दुसरं काही नाहीच आहे, अस्तित्वातच नाही आहे। म्हणून या ठिकाणी समर्थांनी सत्य सोडू नको म्हणून सांगितलेलं आहे। म्हणा सर्वथा सत्य सांडू नको रे, म्हणजे सर्व काळ आहे, परब्रह्म आहे ते धरून ठेव। आता समजा माझं वय 57 आहे, जर 57 वर्षापूर्वी हे शरीर नव्हतं, आयुष्य किती माहिती नाही, समजा गृहीत धरू 70 आहे, 70च्या पुढे हे शरीर असणार नाही। म्हणजे 57 वर्षापूर्वी नव्हतं, अजून 13 वर्षानंतर असणार नाही, ते मध्ये 70 वर्ष होतं, हे खरं कशावरून? त्यामुळे वेदांत शास्त्रानुसार शरीराला अस्तित्वच नाही आहे।
मग इथं सत्य जे आहे ते फक्त तेच आहे जे सर्व काळ असतं. भगवंत सर्व काळ असतो. जे बदलतं ते सत्य नाही आहे. जे विकार पावतं ते सत्य नाही आहे. जे परिवर्तनशील आहे ते सत्य नाही आहे. सत्य हे चिरंतन असतं. सत्य हे सतत असतं. असतचे असे हे त्या सत्याचं स्वरूप आहे. म्हणून सत्य हे शाश्वत असतं. आणि सत्याचा जर स्वीकार करायचा असेल, सत्य जर जीवी धरायचं असेल, सत्य जर सांडायचं नसेल, तर त्यासाठी मन, बुद्धी आणि इंद्रिय अत्यंत शुद्ध असली पाहिजेत. दूषित मन, वासनात्मक इंद्रिय, अशुद्ध बुद्धी सत्य ग्रहण नाही करू शकणार. सत्य परवडणार नाही, पेलणार नाही. आणि समर्थ तर म्हणतात सत्य जे आहे ते शेवटपर्यंत सोडू नको. तू सत्याची धारणा कर, सत्य ग्रहण कर. महाभारतामध्ये सत्याची व्याख्या फार सुंदर केलेली आहे. महाभारतात म्हटलेलं आहे यद भूतहितम अत्यंतम तत्सत्यम इति धारणा. जे लोकांच्या कल्याणाचं आहे ते सत्य आहे. भगवान श्रीकृष्णाची सगळी भूमिका जी आहे ती लोककल्याणाची आहे. म्हणून कृष्ण किती खोटं बोलले तरी ते सत्यच आहेत. म्हणून भगवान कृष्णाने जेव्हा शपथ घेतली त्या गर्भ वाचवायचा होता उत्तरेचा, तेव्हा कृष्णाने म्हटलं आयुष्यात जर मी कधी खोटं बोललो नसेल तर हा गर्भ उठेल. आणि तो गर्भ उठला, जिवंत झाला. इथं भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांचं सगळं बोलणं जे आहे ते हितासाठी, कल्याणासाठी असल्यामुळे ते सत्यच आहे. देवजोडे तरी करावा अधर्म. चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलायला हरकत नाही. लगेच सुरुवात करू नका. चांगल्या गोष्टीचा नंतर बघू, खोटं बोलायला तर सुरुवात करू, असं होता कामा नये. आपल्या सगळ्यांना ती गोष्ट प्रसिद्ध माहिती आहे की गाय धावत निघाली होती. कसाई तिचा पाठलाग करत होता. मग त्या आश्रमापाशी गाय कुठे गेली त्या कसायला कळेना. मग त्याने त्या आश्रमातल्या साधूला विचारलं, गाय ह्या रस्त्याला गेली का त्या रस्त्याला गेली. साधूने खोटं सांगितलं. गाय पूर्वेकडे गेली होती. साधूने पश्चिमेकडे हात दाखवला सांगितलं गाय इकडे गेलेली आहे. आता साधू खोटं बोलला हे योग्य का अयोग्य? शूर्पणखा जी आहे ती रामचंद्रांना म्हणाली की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, मी कुमारिका आहे. रामचंद्र म्हटले माझं लग्न झालं आहे पण माझा भाऊ कुमार आहे म्हटले, त्याच्याशी तू लग्न करू शकतेस, लक्ष्मणाशी लग्न कर. आता राम खोटं बोलले का खरं बोलले? आणि रामसुद्धा कसं बोलले आहेत, जशी तू कुमारिका आहे तसा माझा भाऊ कुमार आहे म्हटले. आता वस्तुतः शूर्पणखेचं लग्न झालं होतं, ती विधवा होती. मग लग्न झाल्यानंतर ती स्वतःला कुमारिका म्हणून घेत होती. आता रामाने विचार केला लंकेचे नियम असतील, लंकेच्या लॉनुसार जर शूर्पणखा लग्नानंतर सुद्धा कुमारिका असेल तर मग माझा भाऊ लग्नानंतर कुमारच आहे, ठीक आहे त्याच्याशी लग्न कर म्हटले. या ठिकाणी खोटं बोलणं जे आहे ते खोटं ठरत नाही. म्हणून काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते हेतूवरनं आणि परिणामावरनं ठरेल. हेतू जर चांगला असेल आणि परिणाम जर लोककल्याण असेल तर खोटं बोलणं सुद्धा चालेल. तुमचा हेतू काय आहे? स्वार्थीतून माणसं गोड बोलू शकतात, परवाच आपण पाहिलं. पण स्वार्थीतून गोड बोलणं हे काही हिताचं जर नसेल तर ते त्रासदायकच आहे. म्हणून पुढे सत्यवादी विवेकी म्हटलंय भक्ताची लक्षणं सांगताना. तो नुसता सत्यवादी नाही आहे, तर विवेकपूर्वक सत्य बोलणार आहे. म्हणजे सत्याचं रिप्रेझेंटेशन सुद्धा काळजीपूर्वक झालं पाहिजे. केव्हा सत्य बोलायचं, कुठे बोलायचं, किती प्रमाणात बोलायचं, त्याचा आविष्कार हा व्यवहारपूर्ण आणि विवेकपूर्ण झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सत्याची व्याख्या करताना जे हिताचं आहे, कल्याणाचं आहे ते सत्य सांगितलेलं आहे. चीनमध्ये असं घडलं की एक परदेशी नागरिक आलेला होता. त्याच्यातून एक प्रमाद घडला आणि प्रमाद घडल्यामुळे सरकारची यंत्रणा जी आहे ती त्याला फार जाचक असे नियम दाखवून छळत होती, त्रास देत होती.
इतका त्या त्रासाचा अतिरेक झाला की शेवटी त्या नागरिकाला पकडून राजासमोर उभं करण्यात आलं. तो नागरिक इतका जिरीला आलेला होता की एवढ्याशा साध्या टेक्निकल चुकीसाठी एवढा तुमचा त्रास, मला कसलं शासन आहे तुमचं, कसला कायदा आणि कसलं राज्य आहे. तो जेव्हा राजासमोर आला तेव्हा अधवाता तो राजाशी संतापाने बोलत होता. फक्त तो राजा तो नागरिक ज्या देशाचा होता ती भाषा राजाला कळत नव्हती, प्रजाजनांनाही कळत नव्हती. त्या दरबारामध्ये फक्त 2 माणसं होती ज्यांना ती भाषा येत होती. एक प्रधान होता आणि दुसरा सेनापती होता. दोघांना ती भाषा येत होती, बाकी कोणालाच येत नव्हती. तर राजा नुसता पाहत होता. राजाच्या लक्षात येत होतं की हा काहीतरी पोटतिडकीने बोलतोय, उद्वेगाने काहीतरी बोलतोय, पण काय बोलतोय ते राजाला कळत नव्हतं. त्याचं बोलणं संपलं आणि राजाने आपल्या प्रधानाला विचारलं. राजाला माहिती होतं की प्रधानाला ही भाषा येते. त्याने प्रधानाला विचारलं की काय म्हणणं आहे त्याचं, काय हवं आहे त्याला. प्रधानाने जेव्हा त्याचं बोलणं ऐकलं तेव्हा प्रधानाच्या एवढं लक्षात आलं की त्याची थोडीशी टेक्निकल चूक आहे, फार मोठी चूक नाही आहे, पण त्या एवढ्याशा किरकोळ चुकीसाठी आपली सरकारी यंत्रणा त्याला फार छळती आहे, त्याला वेठीला धरती आहे. त्या तो सोडून दिला पाहिजे, निरपराध आहे. म्हणून त्यांनी जी काही सरकारी यंत्रणेवर टीका केली होती, कायदे संस्थेवर टीका केली होती, ते सगळं गाळून प्रधानाने अशा पद्धतीने ते सगळं मांडलं की राजाने त्याला सोडून द्यावं. सॉफ्ट करून, माइल्ड करून, हळुवारपणे असं सांगितलं की ते ऐकल्यानंतर राजा म्हणाला की अरे त्याला सोडून द्या, त्याला त्रास देऊ नका, जाऊ द्या त्याला. सेनापतीला पण ती भाषा येत होती. सेनापतीला असं वाटलं की प्रधानाला एक्सपोज करण्याची ही चांगली संधी आहे. राजकारणात अशा गोष्टी घडतात. नंबर 2 आणि नंबर 3 मध्ये नेहमी संघर्ष असतात. पंतप्रधान एक असतो त्याला कोणी बोलू शकत नाही, पण 2 आणि 3 जे असतात त्यांच्यात नेहमी स्पर्धा असते. आणि त्यामुळे सेनापती उठला आणि सेनापती राजाला म्हणाला की राजेसाहेब, आपल्या डोळ्यात धूळ फेकली जाते, आपली दिशाभूल केली जाते. सगळं वातावरण एकदम तंग झालं. राजाने विचारलं की काय झालं. तर त्या सेनापतीने सांगितलं, हा जो विदेशी नागरिक आलेला आहे त्याने आपल्या यंत्रणेला एवढी नावं ठेवलेली आहेत, आपल्या कायद्या संस्थेवरती त्यांनी इतके दोषारोप केलेले आहेत, पण तुम्हाला अनुवाद सांगताना प्रधानाने असा अनुवाद सांगितला की त्याला सोडून दिलं जावं, तेव्हा त्याला आणखी कठीण शिक्षा व्हायला पाहिजे, पण तुमची दिशाभूल केली जाते आहे आणि काहीतरी गडबड आहे, तुम्ही ह्या निर्णयाचा पुनर्विचार करा. आता सगळ्या त्या दरबारामध्ये सन्नाटा छा गया की आता राजा काय निर्णय घेतात. राजा प्रधानाची बाजू घेणार का सेनापतीची बाजू घेणार. बरं, हा सूर्य हा जयद्रथ तिथं सांगणंच भाग होतं राजाला. राजा 2 मिनिटं शांत बसला. राजाने विचार केला आणि मग सांगितलं, अरे तुम्ही त्याला सोडून द्या म्हटले, माझा निर्णय बरोबर आहे, तुम्ही त्याला सोडून द्या, त्याचा काही अपराध नाही आहे. आता सेनापतीचा अपमान झाल्यासारखं झालं. भर दरबारामध्ये सेनापती तोंडगशी पडल्यासारखं झालं. त्या अपमान झाल्यानंतर सेनापती गप्प बसेना. तो उठला आणि तो राजाला म्हणाला की मी किती निष्ठावान आहे तुमच्याशी, पण राजकारणात जुन्या निष्ठावंतांची किंमतच राहिलेली नाही आहे. राजकारणात ह्या नव्या ज्या 3ऱ्या शक्ती उदयाला आलेल्या आहेत त्यांचंच फार महत्त्व वाढत चाललेलं आहे. हे काय चाललं आहे म्हटले. तेव्हा राजाने सांगितलं की तू खरं बोललास आणि प्रधान खोटं बोलला, हे मला मान्य आहे म्हटले, पण प्रधान प्रेमापोटी खोटं बोलला आणि तू द्वेषापोटी खरं बोलला. सेनापती खरं बोलला, पण खरं बोलताना खरं बोलावं ही इच्छा नव्हती. प्रधानाबद्दलचा द्वेष आहे, तो द्वेष बाहेर पडायला एक चांगली संधी प्राप्त झाली. याउलट प्रधान खोटं बोलला, पण खोटं बोलावं ही प्रधानाची इच्छा नव्हती. प्रधान जे खोटं बोललेलं आहे त्या खोटं बोलण्याच्या पाठीमागे त्या नागरिकावरती अन्याय होतो आहे, त्या अन्यायाचं परिमार्जन व्हावं अशी त्याची इच्छा होती. करुणेपायी तो खोटं बोलला, पण तू द्वेषापायी खरं बोलला. खरं बोलणं चांगलं,
का खोटं बोलणं चांगलं? करुणा असेल तर खोटं बोलणं सुद्धा परवडलं. द्वेष असेल तर खरं बोलणं सुद्धा परवडणार नाही. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हेतू कोणता आहे? मूल चॉकलेटचा आग्रह करताना आई म्हणते चॉकलेट आता संपले. मुलाला लाडू पाहिजे असतो, आई म्हणते लाडू संपले. त्यांनी भात खावा, वरण खावं, भाजी खावी, त्याची प्रकृती चांगली राहावी, हा हेतू असतो. मुलाने विहिरीत डोकावू नये म्हणून विहिरीमध्ये भूत आहे असं सांगितलं जातं. आई खोटं बोलते, पण त्या खोटं बोलण्याच्या पाठीमागे करुणा आहे, प्रेम आहे. म्हणून काय सत्य आहे आणि काय असत्य आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने निकष दिलेला आहे. हेतू कोणता आहे आणि परिणाम काय आहे? हेतू निस्वार्थता असला पाहिजे आणि परिणाम जनकल्याण असलं पाहिजे. या दोन गोष्टीवरती ह्या सगळं काही ठरेल. म्हणून या ठिकाणी समर्थांनी सत्याचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून मना सत्यते सत्य वाचे वदावे, मना मिथ्यते मिथ्य सोडून द्यावे. म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. सतत खरं बोलत राहा. सत्य बोलणं हे एक फार मोठं कठीण तप आहे. संबंध हरिश्चंद्राचं जीवन म्हणजे सत्याचा आविष्कार आहे. स्वप्नात दिलेलं वचन हरिश्चंद्राने जागेपणी खरं केलं. आचार्य आत्रे म्हणायचे माणसं जागेपणी दिलेलं वचन स्वप्नात खरं करत नाहीत. हरिश्चंद्राने स्वप्नात दिलेलं वचन जागेपणी खरं केलं. हरिश्चंद्राचं जीवन म्हणजे सत्यावरलं व्याख्यान आहे. म्हणून सत्याबद्दल एक नियम आहे. सत्य नुसतं बोलायचं नसतं, सत्य प्रत्यक्ष व्हायचं असतं. बी ए ट्रूथ. आणि मनुष्य जर ब्रह्म झाला तर तो असत्य बोलू शकणार नाही. ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. या जगात ब्रह्म फक्त सत्य आहे. भगवंत हे माझं मूळ स्वरूप आहे. या जगात भगवंत फक्त सत्य आहे. आणि मी जर एकदा भगवत स्वरूप झालो, मी जर एकदा ब्रह्मस्वरूप झालो, मी जर एकदा सत्यस्वरूप झालो, तर माझ्या मुखातनं असत्य वाक्यच बाहेर पडू शकणार नाही. ऋषी खोटंच बोलू शकणार नाही. त्याच्या मुखातनं जे वाक्य बाहेर पडेल ते खरं असेल आणि तो जे बोलेल ते खरं होईल. म्हणून सत्याचरण हे फार मोठं तप आहे. आयुष्यात मनुष्य जेव्हा कधीही खोटं बोलत नाही तेव्हा त्याच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द खरे होतात. म्हणून आपल्या इथं साधू लोकांचा आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. भीष्म जर एकदा म्हणाले द्रौपदीला सौभाग्यवती भव, की पृथ्वी निष्पांडव होणार नाही, हे नक्की. म्हणून मुद्दाम श्रीकृष्णाने युक्ती केली. द्रौपदीला सांगितलं ते रात्री झोपायला जातील तर अंधारात उभी राहून तू नमस्कार कर. बांगड्यांचा आवाज ऐकला की ते सौभाग्यवती भव म्हणतील आणि मग तो आशीर्वाद खराच होईल. मग भीष्माच्या मुखातनं जे शब्द बाहेर पडले आहेत ते खोटे कधी ठरणार नाहीत. भीष्मांचा आशीर्वाद अन्यथा होणार नाही. MA विद्यार्थी इकॉनॉमिक्सचा, त्याला टिळकाने एक अग्रलेख लिहायला सांगितला केसरीसाठी. इंग्रज सरकारच्या आर्थिक धोरणावरती हल्ला करणारा अग्रलेख त्यांना हवा होता. आणि टिळक इतके व्यग्र होते की अग्रलेख लिहायला वेळ नव्हता. त्यांनी त्या विद्यार्थ्याला सांगितलं हा लेख माझ्या नावाने प्रसिद्ध होणार आहे, त्या बेताने लिही. त्या विद्यार्थ्याने तो लेख लिहिला. अर्ध्या तासात 5 पाने लेख लिहून त्याने आणून दिला. तो लेख पाहिला आणि टिळक थक्क झाले. त्यांनी तो वाचला. त्यांच्या लक्षात आलं इतका चांगला लेख आपण सुद्धा लिहू शकलो नसतो. तो MAच्या विद्यार्थ्याने आपल्या लिहिला. टिळकाने त्याला कडकडून मिठी मारली. लोकमान्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले. त्याच्या पाठीवरनं अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि टिळक त्याला म्हणाले बेटा, लवकरच भारत स्वतंत्र होईल आणि एक दिवस या स्वतंत्र भारताचा तू अर्थमंत्री होशील. 1905 साली दिलेला आशीर्वाद 1950 साली खरा ठरला. तो विद्यार्थी CD देशमुख 50 साली भारताचा अर्थमंत्री झाला. टिळकांसारखा मनुष्य जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही, आयुष्यात कधी खोटं वागला नाही,
त्या माणसाच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द खरा झाल्याशिवाय राहणार नाही. नियती त्या शब्दाचा वेध घेत राहते, त्या शब्दाचा शोध घेत राहते आणि तो शब्द खरा घडतो. तो शब्द कधी अन्यथा ठरणार नाही. आणि म्हणून सत्य बोलणं जे आहे ते एक व्रत आहे. आणि या ठिकाणी सत्य जे आहे ते नुसतं बोलायचं नाही आहे, सत्य प्रत्यक्ष व्हायचं आहे, प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप व्हायचं आहे, भगवत स्वरूप व्हायचं आहे. आणि एकदा ते स्वरूप आपलं प्राप्त झालं की मनुष्याच्या मुखातनं असत्य वचनच बाहेर पडू शकणार नाही. आणि मनुष्य जर खोटं बोलला तर ते खोटं बोलणं कल्याणाचं असेल, त्याच्या स्वार्थाचं नसेल, लोकहितासाठी तो खोटं बोललेला असेल. या ठिकाणी सत्याचा इतका प्रसार सांगितलेला आहे. प्रत्यक्षात व्यवहारात काय अनुभव येतो? दासबोधातल्या 7व्या दशकातल्या 10व्या समासाची सुरुवातच आहे. सत्यतेची झाले असत्य, असत्यतेची झाले सत्य, सत्य असत्याचे कृत्य, मायेमुळे श्रीराम. सत्य कळाया कारणे, केली नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे, मनी असत्याचे श्रीराम. असत्यांतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असोनी हरपले, जेथील तेथे श्रीराम. सत्य कळाया कारणे, केली नाना निरूपणे. हजारो वर्ष सगळे प्रवचनकार सांगतायत की ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे, तरी आपला काय जगावर भरोसा आहे? किती माणसांनी जगाला घट्ट धरून ठेवलेलं आहे. सगळ्या संतांनी सांगितलं तू देह नाही आहे, तू आत्मा आहे, देह मिथ्या आहे. पण किती मृत्यूची भीती असते, देह पडता कामा नये. सगळं खोटं आहे, जग खोटं आहे, माझा देह मात्र खरा आहे. सगळं नश्वर आहे, माझं शरीर मात्र शाश्वत आहे. इतका त्या कुडीला मनुष्य चिकटून बसलेला असतो. त्याबद्दलची आसक्ती, त्याबद्दलचं ममत्व दूर होत नाही. असत्यांतरी बिंबले, न सांगता दृढ झाले. मी देह आहे हे सर्वात मोठं असत्य आहे. आणि ते असत्य इतकं दृढ धरलेलं आहे, जीवनात इतकं पक्क ठसलेलं आहे की त्या असत्यातनं मनुष्य बाहेर पडू शकत नाही. सत्यतेचे झाले असत्य. कबीर एकदा शीर्षासन करत होते. लोकांनी विचारलं की शीर्षासन कशासाठी करताय? कबीर म्हटला जग उलटं झालं आहे, ते सुलटं दिसावं म्हणून मी शीर्षासन करतो म्हटले. म्हटलं जग कसं काय उलटं झालं आहे? म्हटलं रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोया, चलती को गाडी कहे, देख कबीरा रोया. जो पदार्थ रंगीत आहे त्याचं नाव काय? नारंगी. आता मुळातच तो रंगीत आहे, त्याचं नाव नारंगी. बने दूध को खोया, खोया म्हणजे खवा. वस्तुतः दूध आटवून अगदी छानपैकी तयार केलेला असतो. खवा चांगला असतो. खव्याचे तर सगळे पदार्थ होतात. आपण जे पक्वान्न खातो, मिष्टान्न खातो, ते बहुसंख्य पदार्थ खव्यापासूनच तयार केलेले असतात. पण लोक म्हणतात बने दूध को खोया, एवढा चांगला खवा झाला त्याला काय म्हणतात? खोया. खोया म्हणजे गमावलं. वस्तुतः दुधापासून खवा मिळालेला आहे, गमावलं कसलं आलं? पण रंगी को कहे नारंगी, बने दूध को खोया, चलती को गाडी कहे. जी चाललेली आहे तिला म्हणतात गाडी. ती गाडली कुठे गेलेली आहे? ती चालती आहे. देख कबीरा रोया. जगच वेगळं आहे, जग उलट आहे. इथं असत्य जे आहे ते व्यवस्थित चालतं, सत्य खपत नाही. ज्याप्रमाणे अर्थशास्त्रामध्ये चांगली नाणी जी आहेत ती वाईट नाण्यांकडनं बाजूला फेकली जातात, तशी जगामध्ये असत्य जे आहे ते करंट कॉईन म्हणून चालतं आणि सत्य जे आहे ते बाजूला फेकलं जातं. कबीराचीच गमतीशीर कथा आहे. त्याने शेले तयार केले 5 आणि बाजारात गेला. दिवसभर बाजारात बसला. लोकांना सांगत होता की ह्या शेल्यासाठी मला 8 रुपये खर्च आलेला आहे, 2 रुपये माझी मेहनताना, 10 रुपयाला तुम्ही घ्या. कोणीच घेत नव्हतं. तो समजावून सांगत होता लोकांना, मग 7ला द्या, 5ला द्या, 8ला द्या. पण तो आता 8 रुपये तर माझा खर्चच आहे, मला मजुरी तर 2 रुपये द्या, त्यासाठी मी मेहनत केलेली आहे. शेवटी संध्याकाळी 5-5:30ला तो जेव्हा घरी परत आला तेव्हा 5ही शेले घेऊन परत आला. मुलाला म्हटलं काय एकही आज शेला? म्हटले बाजारात गेला नाही.
मुलांनी विचारलं तुम्ही काय केलं, सांगितलं त्यांनी सगळं असं असं म्हटलं. मी त्यांना सांगितलं की मला 8 रुपये खर्च आला आहे, 10 रुपये त्याची किंमत आहे, 2 रुपये मला मिळाले पाहिजेत, मार्जिनल प्रॉफिट आहे तेवढा मिळालाच पाहिजे. मुलगा म्हटलं ते शेलीकडे आण म्हटलं. तो लगेच बाजारात गेला आणि तासाभरात 25 शेले विकून आला आणि प्रत्येक शेला त्यांनी 15 रुपयाला विकला. 20 का माल 15 में, 20 का माल 15 में, 20 का माल 15 में. एक शर्ट घेतला की दुसरा शर्ट फ्री, 50% डिस्काउंट. किती जगामध्ये असत्य चालतं, किती ते व्यवस्थित प्रतिष्ठित झालेलं आहे. असत्यांतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असोनी हरपले, जेथील तेथे. जगातलं सर्वात मोठं असत्य, मगाशी जे म्हटलंय की सर्वात मोठं सत्य कोणतं, सत्य होणं हे सर्वात मोठं सत्य आहे. आणि सर्वात मोठं असत्य कोणतं, आपली एक प्रतिमा तयार करणं हे सर्वात मोठं असत्य आहे. आपली एक खोटी प्रतिमा आपण समाजामध्ये तयार करत असतो, एक नकली चेहरा धारण केलेला असतो. आपलं खरं स्वरूप जे आहे ते आपण कधी प्रकट होऊ देत नाही. लहान मुलाचं कसं असतं, लहान मुलं का सगळ्यांना आवडतात, जेव्हा रडायचं असतं तेव्हा रडून मोकळे होतात, जेव्हा भांडायचं असतं तेव्हा भांडून मोकळे होतात, आणि भांडण झालं की अर्ध्या तासाने पुन्हा त्याच मुलांशी खेळायला येतात. त्या क्षणाला राग आला, बोलून मोकळे झाले. आपण सगळ्या गोष्टी ज्या असतात इतके कप्पे असतात आतमध्ये, कॉम्प्युटरपेक्षा महाभयंकर मन आहे. कुठे कुठे काय काय साठवून ठेवलेलं असतं काही कळत नाही. मनाचा मेकॅनिझम अनाकलनीय आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये ते सगळं सॅच्युरेशन घेऊन आपण जगामध्ये वावरत असतो. खरा चेहरा जो आहे तो कधीच समोर येत नाही. जे दातृत्वाची भाषा बोलतात, जे समाजसेवेची भाषा बोलतात, त्यांचे आर्थिक व्यवहार महाभयंकर असतात. शायरनी म्हटलंय, जिनके कारण दुखी है जनता, हर बस्ती हर गाँव में, दया धर्म की बात करे वो, बैठके सजी सभाओं में, दान का चर्चा घर घर पहुंचा, लूट की दौलत छुपी रहे, नकली चेहरा सामने आए, असली सूरत छुपी रहे. खरा चेहरा जो आहे तो शेवटपर्यंत येत नाही, तो लपलेलाच राहतो. आणि नकली चेहरा जो आहे तो सतत सजवणं, तो सतत रंगवणं, आणि इतक्या प्रकारचे चेहरे घेऊन माणसं समाजात वावरत असतात. आपली स्वतःबद्दलची प्रतिमा हा सर्वात मोठा असत्याचा आविष्कार आहे. प्रत्येकाने अशी स्वतःबद्दलची काहीतरी इमेज तयार केलेली असते आणि ती अत्यंत खोटी असते, पण तरी ती माणसं ती राबवत असतात. भगवान रामकृष्ण परमहंस त्या सरापाची गोष्ट सांगायची की तो सराप जो आहे, कपाळाला गंध, टिळे, गळात रुद्राक्षाच्या माळा, अशा सगळ्या पोशाखात तो त्या गल्ल्यावरती बसायचा. आणि गिऱ्हाईक आलं की हरी हरी, ओम ओम, शिव शिव, राम राम. मग तो गिऱ्हाईक आला की ते लगेच त्या हातात माळा असायची, लगेच त्याला सांगायचं तिकडं जा, हरी हरी म्हणजे हरणकर. नवीन गिऱ्हाईक आहे, याला काही फारसं कळत नाही सोन्यातलं, थोडं लुटलं तरी चालेल. शिव शिव, थोडं जास्त कापू नको, नेहमी येणार आहे पण थोडं घ्यायला हरकत नाही. अगदी त्याला 22 कॅरेटच नाही 21 कॅरेट खपेल, थोडं कमी दिलं तरी चालेल. त्याची ती सांकेतिक कोड लँग्वेज, हरी हरी, शिव शिव, राम राम. दिसायला काय दिसत होतं, फार मोठा भक्त आहे, काय आविष्कार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची जीवनामध्ये आवश्यकता आहे का? काही आवश्यकता नाही. कितीतरी जीवनात असे प्रसंग असतात की खोटं बोलण्याची काही गरज नसते, पण माणसाला खोटं बोलण्याची इतकी सवय झालेली आहे की असत्यालाच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. ते प्रल्हाद महाराज सांगायचे की त्या शेतकऱ्याची मुलगी खेळ खेळत होती. त्या खेळात मातीचा बैल होता, त्या बैलाचा पाय मोडला म्हणून ती मुलगी रडायला लागली. वडील आले, त्याने विचारलं काय झालं, म्हटले माझा बैलाचा पाय मोडलाय, मला आत्ताच्या आत्ता बैल पाहिजे. वडिलांनी खरा बैल आणला. आता त्यांच्याकडे बाहेर बैल होता, शेतकरीच होता, बाहेर बैल बांधलेलाच होता. त्यांनी खरा बैल मुलीसमोर उभा केला. ती मुलगी म्हणली नाही मला मातीचा पाहिजे. म्हणजे असत्य किती बिंबलेलं आहे
की खरा बैल नको, मला खोटा बैल पाहिजे. एकदा एक प्रवचनकार एका ठिकाणी गेले, त्या गृहस्थाने त्यांना घरी नेलं. मग ते 4 वर्षाची मुलगी आली, तिने दार उघडलं, तिला बाबांनी सांगितलं आई कुठे? म्हटलं आत आहे. आईला सांग चहा मागितलाय म्हणून. आणि त्यांना बसवलं. या मुलीने विचार केला चहासाठी आई कशाला पाहिजे. तिने एक वाटी घेतली, त्या वाटीत चहाची पावडर टाकली आणि आणून दिला. हा बाबा चहा घ्या म्हटले. वडील म्हटलं अगं तू वेडी आहेस का? चहा सांगितलाय, आईला सांग चहा पाहिजे म्हणून. मग आई आली, तिने चहा केला. आता ह्या मुलीने त्या चहाचं सगळं निरीक्षण केलं आणि तिला कोडासं वाटलं की वडिलांनी चहा मागितला, मी खरोखर चहा नेऊन दिला, तर मी खोटी ठरले. आईने त्या चहात त्या पावडरमध्ये पाणी घातलं, साखर घातलं, दूध घातलं आणि बॉईल केल्यानंतर नेमका चहाची पत्ती काढून टाकली आणि चहा सोडून सगळं दिलं. तो चहा झाला. काय सत्य आणि काय असत्य आहे? व्यवहारामध्ये असत्य जे आहे ते इतक्या रूपाने आविष्कृत होत असतं. असत्य अंतरी बिंबले असं जे समर्थ म्हणतात. पदोपदी माणसाला खोटं बोलण्याची सवय लागलेली आहे. आधी आपल्या सगळ्यांना अनुभवाला येणारा एक साधा भाग सांगतो. एखाद्या माणसाला तुम्ही फोन केला ना की लगेच तो म्हणतो मी तुम्हाला फोनच करणार होतो. खास पुणेरी वाक्य आहे. वस्तुतः त्यांनी फोन करायला पाहिजे होता, त्यांनी फोन केलेला नसतो म्हणून आपण करतो आणि आपण फोन केला की त्याला थोडंसं लादल्यासारखं होतं, पण लगेच म्हणतो मी तुम्हाला फोनच करणार होतो. किंवा आणखी एक असतं, एखाद्या माणसाला आपण 2दा फोन करतो आणि 2दा फोन करून तो काही लागत नाही. नंतर जेव्हा आपण त्याला भेटतो तेव्हा म्हणतो सकाळी 4-5 वेळा तुम्हाला फोन केला. प्रत्यक्षात किती वेळा फोन केला? 2 वेळा केलेला असतो. सांगताना आपण लगेच काय सांगतो? 4-5 वेळा तुम्हाला फोन केला. आपण कारण नसताना खोटं बोलतो आहे हे लक्षातच येत नाही. आणि खोटं बोलण्याची इतकी आता सवय होऊन गेलेली आहे. मनुष्य असत्याला इतका निर्ढावलेला आहे कारण पापभिरुत्व जे आहे ना ते पापभिरुत्व संपलं. का खोटं बोलायचं? कशासाठी खोटं बोलायचं? काय एवढे चेहरे धारण करायचे? का माणसाने ट्रान्सपरंट असू नये? का माणसाने सरळ असू नये? एक गृहस्थ होते, ते मला बार्शीला घेऊन जाणार होते. बार्शीला माझी व्याख्यानं होती. ते म्हटले मी तुम्हाला गाडीतनं घेऊन जातो. तरी माझ्यातून साधू सेवा घडेल म्हटले. मग ते मला घेऊन गेले. वाटेत म्हटले, मग गाडी सुरू झाली आणि तास-सव्वा तासानंतर ते म्हटले की काका आपल्याला म्हटले वाटेत आमदारांकडे जायचं आहे म्हटले. कोणतरी मोहिते पाटील म्हणून म्हटले आता अकलूजचे आमदार होते, त्यांना भेटून तसंच पुढे जाऊ म्हटले आपण. म्हटलं चालेल. म्हटलं आज आमदारांचा वाढदिवस आहे आणि सारखा मला म्हणत होता, 2दा-3दा म्हटला की आमदारांनी कसं मला कळलं नाही, नेहमी वाढदिवसाचा फोन असतो म्हटले त्यांचा, या म्हणून आमंत्रण असतं म्हटले. यावेळेस बोलावलं नाही म्हटले त्यांनी, पण आपण जाणं भाग आहे म्हटले. कारण धंदा आहे म्हटले, कारखान्याला कामं त्यांच्याकडनं मिळतात, त्यांच्या हातात म्हटले आर्थिक नाडी आहे, ते आपण जायला पाहिजे. म्हटले ठीक आहे. आता माझ्या लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसाबरोबर गाडीत बसलेलो आहोत, पण आता म्हटलं पार सगळं पाडलं पाहिजे. आता मध्ये उतरून काही उपयोग होणार नाही. थोड्या वेळानं त्यांना एक फोन आला. फोन आल्यानंतर ते त्या फोनवरल्या माणसाशी बोलत होता. काय नाही म्हटलं आमदारांचा वाढदिवस आहे, आमदारांनी फार आग्रह करून बोलावलं आहे म्हणून तिकडं चाललो आहे. म्हटलं आत्ता आपल्याला एक सांगितलं, इतकं कशाला बदल? आणि संबंध प्रवासात हेच चाललं होतं. कशासाठी खोटं बोलायचं? या सगळ्या गोष्टीला माणसं म्हणतात स्मार्टनेस. आणि असं स्मार्ट असावं लागतं व्यवहारामध्ये. आणि आता मोबाईलमुळे खोटं बोलण्याची इतकी व्यवस्थित सोय झालेली आहे. अनेकदा गाडीतनं चाललेलो असतो, तो मनुष्य गाडी चालवत असतो, मोबाईलवर फोन येतो, मी सध्या मीटिंगमध्ये आहे, तुम्ही नंतर फोन करा. खरंच मीटिंग चालू आहे का? का मीटिंगमध्ये म्हणून सांगायचं? माझ्याबरोबर एक ग्रस्त आलेले आहेत, त्यांना मी घरी घेऊन चाललेलो आहे, माझं थोडंसं काम आहे, ते आमच्याकडे जेवायला येणार आहेत, नंतर मी तुम्हाला फोन करीन. किंवा काय विषय असेल ते बोलून घ्यावा. नाहीतर आपण गाडी चालवत आहोत, आपल्याला काम काही नाही आहे, आपण घरीच चाललेलो आहोत, तेवढंच सांगायचं.
पण तेवढ्यातला तेवढा मनुष्य खोटं बोलत असतो. इतकी माणसाला खोटं बोलायची चटक लागलेली आहे. सहजासहजी घरात मनुष्य झोपलेला असतो, मी घरात नाही म्हणून सांगा बरं का. आता गणपतीची वर्गणी मागायला लोक येतील ना, त्या सगळ्यांना सूचना असते, ते आले की मी घरात नाही म्हणून सांगा. आणि मग ते कटवायचं त्या माणसाला. कशासाठी? पण फोन आलेला आहे, ते झोपलेले आहेत, विश्रांती घेत आहेत, तुम्ही अर्ध्या तासाने फोन कराल का, 1 तासाने फोन कराल का, 1 तासानंतर ते उठतील. असं सांगितलं तर बिघडलं कुठे? मी घरात नाही म्हणून सांगा. सिनेमा बघायचा, आम्ही सिनेमाला गेलो म्हणून सांगू नका बरं का. मी तुम्हाला हे सांगितलं म्हणून कोणाला कळू देऊ नका बरं का. साध्या साध्या गोष्टीमध्ये माणसं कारण नसताना असत्याची शाल पांघरतात. जीवन बहुत सरळ आहे, मनुष्य बहुत जटिल है, असं ते ओशो म्हणतात. जीवन अगदी सरळ आहे, माणसं फार कॉम्प्लिकेटेड आहेत. इतकं साधं सरळ जीवन मनुष्य इतका गुंतागुंतीत करून टाकतात. मग असत्यांतरी बिंबले, न सांगता दृढ झाले, सत्य असोनी हरपले, जेथील तेथे. सत्यतेची झाले असत्य, असत्यतेची झाले सत्य. समाजामध्ये मग असत्याला इतकी प्रतिष्ठा प्राप्त होते, असत्य इतकं महत्त्वाचं ठरून जातं की सत्य बाजूला फेकलं जातं. आणि आज तर आपण पाहतो, अगदी 4वी-5वीतली मुलंसुद्धा बोलता बोलता म्हणतात, ही खऱ्याची दुनिया राहिली नाही म्हटले, खरं बोलून चालत नाही. लहान मुलंसुद्धा म्हणतात, कारण लहान मुलांनी हे वाक्य मोठ्या माणसांकडनं ऐकलेलं असतं, ते त्यांच्या कानावरती पडतं. पण अशा प्रकारचा कुठलाही चेहरा धारण न करता केवळ सत्याचरण करून मनुष्य सुखाने आणि समाधानाने जगू शकतो. माणसाने आपलं जीवन जे आहे ते क्लिष्ट करून ठेवलेलं आहे, गुंतागुंतीत करून ठेवलेलं आहे. आपण जर मनावरती घेतलं आणि अशा लोकांचा संपर्क जर आपण टाळला आणि सतत चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं, तर आपल्या जीवनात सुद्धा सत्याचा आविष्कार होऊ शकेल. म्हणून मना सत्यते सत्य वाचे वदावे. पुढे तर म्हटलंय एका श्लोकात, न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा. कधीही त्याच्या मुखातनं खोटं भाषण बाहेर पडत नाही. जेव्हा सत्य समाजामध्ये प्रतिष्ठित होतं, तेव्हा वेगवेगळ्या रूपानं सत्याचा आविष्कार होतो. किती प्रकारे सत्य आविष्कृत होतं. कृत्रिमता हा सत्याचा एक आविष्कार आहे. कृत्रिम हास्य, कृत्रिम पोशाख. आयुष्यभर आपण जसे नाही तसं दिसण्यासाठी चाललेली धडपड, ब्युटी पार्लर, दुसरं काय. माझ्या माहितीचे गृहस्थ साताऱ्यामध्ये होते, त्यांना डोक्यावरती टक्कल होतं, ते विग वापरायचे, टोप वापरायचे डोक्यावरती, आणि तो टोपे असा स्टाईलिश घेतला होता त्यांनी. आता कशासाठी? समजा माझ्या डोक्यावर केस नाही आहेत, लोकांच्या लक्षात येईल. मी त्यांना म्हटलं की ज्या लोकांना माहिती आहे तुम्हाला टक्कल आहे, त्या लोकांना माहिती आहे की हा विग खोटा आहे, आणि ज्या लोकांना माहिती नाही आहे, तुम्हाला टक्कल नाही आहे, त्यांना विग असला काय नसला काय सारखंच आहे. मग कसली हा आविष्कार? आपण जसे आहोत तसे दिसता कामा नये, हा असत्याचा किती मोठा आविष्कार आहे. माझा स्वभाव तापट आहे, सांगून टाकावं. कोणीतरी शांत म्हटलं तर सांगावं, मी शांत म्हणते काय नाही, मी तापट आहे, माझा स्वभाव असा आहे. कशासाठी आपली प्रतिमा उभी करायची? म्हणून हे सगळं मोठं असत्य जे आहे ते क्षणाक्षणाला आपल्या जीवनातनं प्रकट होत राहतं आणि त्याचा आविष्कार वाढत राहतो. इंदोरला मी गेलो होतो, तिथे एक ब्युटी पार्लर होतं, नखरा ब्युटी पार्लर. मला तो नाव फार आवडलं, न खरा, जो खरा नाही तो. म्हणजे तिथं खोटं तयार करण्याचीच यंत्रशाळा होती, ती प्रयोगशाळा होती. तुम्ही जसं नाही आहात तसे तुम्हाला तयार करून आम्ही बाहेर पाडू. खोटी प्रतिमा, असत्याचा आविष्कार. साताराला गेलो होतो, तिथं आमच्या मित्रांनी पोल्ट्री फार्म सुरू केलं. त्यांनी चला म्हणले तुम्हाला पोल्ट्री फार्म दाखवतो, म्हणून त्या पोल्ट्री फार्ममध्ये गेलो. तिथं बरेच पक्षी होते, त्यांची ती भाषा, कोंबडी म्हणत नाही ते पक्षी. मग तेव्हा सांगत होते की हे पक्षी जे आहेत ते फार नाजूक असतात म्हटले. थंडी थोडीशी झाली की पक्षी मरू शकतात. त्यांना जे दिवे लावलेले आहेत पिंजऱ्यामध्ये, ते थोडेसे जास्त व्होल्टेज झालं की पक्षी मरू शकतात. खाण्यामध्ये थोडीशी काही गडबड झाली आहारामध्ये, पक्षी मरू शकतात. आणि एकदा मरायला लागले की खूप पक्षी मरतात.
फ्लू बर्ड वगैरे आपण पेपरला वाचतो, धडाधड धडाधड पक्षी मरतात. मी सोच त्यांना प्रश्न विचारला की जो पक्षी इतका नाजूक आहे त्या पक्ष्याचा अंड खाऊन मनुष्य ताकदवान कसा काय होतो? त्याने सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं म्हटले, देशी कोंबडी जी असते तिचं अंड चांगलं असतं म्हटले, ह्या पक्ष्यांच्या अंड्यात काही दम नसतो. म्हटलं मग तुम्ही काय विकता? डिमांड खूप आहे म्हटले, संडे हो या मंडे रोज खावा अंडे, त्यामुळे आम्ही विकतो म्हटले. गावात मागणी आहे. किती असत्याचा आविष्कार आहे की विकणाऱ्यालाच माहिती आहे की या मालात काही दम नाही आहे. तुम्ही बालाजी तांब्यांना विचारा, ते सांगतील की मुठभर शेंगदाणे जर रात्री पाण्यात भिजवले आणि ते सकाळी खाल्ले तर त्यातनं जी शक्ती प्राप्त होईल ती 2 अंड्यातनं मिळणार नाही. एवढी शक्ती, इतके प्रोटीन्स मुठभर शेंगदाण्यातनं मिळतील. आणि काजू आणि बदाम जर थोडेसे रोज खाल्ले, एक 4-5 बदाम आणि 2-4 काजू, त्यातनं जी शक्ती मिळेल ती अंड्यातनं मिळणार नाही. पण प्रचार जीवनामध्ये एकदा असत्य प्रकट व्हायला लागलं की इतक्या प्रकारची रूपं ते धारण करून पडतं. आर्टिफिशियल दागिने, प्लॅस्टिकची फुलं, आता जिवंत फुलं नसतात, सगळ्या ठिकाणी प्लॅस्टिकची फुलं जी असतात ना त्यांची आरास असते, शो असतो नुसता. कशासाठी? जे नाही ते आहे असं दाखवण्याचा सतत प्रयत्न चाललेला आहे. कृत्रिम सौंदर्य, खोटं सौंदर्य, खोटा आविष्कार, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. म्हणून असत्यांतरी बिंबले न सांगता दृढ झाले. धवल क्रांती, गाईचं दूध सध्या काढतात. ज्या गाई 50-50, 60-60 लिटर दूध देतात त्या गाईंच्या दुधामध्ये काही दम नसतो असं तर सिद्ध झालेलं आहे. संस्कृत सुभाषितकारांनी म्हटलेलं आहे की जी देशी गाय 8 ते 10 तास उन्हामध्ये चालते, अंगावरती सूर्याचं ऊन झेलते, सूर्याचं ऊन पिते, स्वतः चालत राहते, अर्धा मैल चालते चारा खाण्यासाठी, हिरवं गवत, ताजं गवत खाते, आणि आल्यानंतर वासराला पानं फुटतो, वासराला आसळाला तोंड लावावं असं वाटतं, गाय हंबरडा फोडते, वासरू हंबरडा फोडतं, आणि मग पाना फुटतो. ते जे दूध आहे ते खरं शुद्ध दूध आहे, ते आरोग्याला चांगलं आहे. आता या 50 लिटर दूध देणाऱ्या गायी असतात त्या गोठ्यातनं कुठे जातच नाही, कंपल्सरी बेड रेस्ट, सारख्या गोठ्यातच असतात. त्यांना ते भुसा आणि पेंड हे सारखं खाऊ घातलं जातं, आणि अधूनमधून त्या भुसा आणि पेंडमध्ये औषधं मिसळलेली असतात. त्या गायी सारख्या आजारी असतात, त्यांना त्या औषधे द्यावी लागतात. वेगवेगळ्या प्रकारची औषधं सारखी चालू असतात. म्हणून आमचे एक परांजपे होते, SP कॉलेजला ते व्हाईस प्रिन्सिपल होते, वारले आता ते. त्यांनी दुधाची व्याख्या केली होती, मिल्क इज ए लिक्विफाईड ग्रास ॲडेड विथ सम पॉयझन्स डायजेस्टेड बाय द काऊ. त्याला दूध म्हणतात. म्हटलं की त्या गवतात बरोबरच त्या गायीने जी विषं पचवलेली आहेत ती विषसुद्धा त्या दुधामध्ये असतात. म्हणून अनेकदा डॉक्टर लोक पोट बिघडलं की दूध घेऊ नका म्हणून सांगतात. कारण हे सगळं जे दूध नवीन आता तयार होतं आहे, क्वांटिटीकडे लक्ष दिलं जातं, क्वालिटी विचारात घेतली जात नाही, आरोग्याचा विचार केला जात नाही. एकदा असत्य जीवनामध्ये प्रतिष्ठापित झालं की ते कशा कशा पद्धतीने आविष्कृत होईल काही सांगता येत नाही. वेगवेगळे असत्याचे आविष्कार आपल्याला समाजात पाहायला मिळतात. वैचारिक स्वातंत्र्याची कल्पना, स्त्रीमुक्ती आंदोलनाचा आविष्कार, किंवा वेगळ्या ठिकाणी सत्य शोधण्याची चळवळ, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना, वेगवेगळ्या प्रकारची विद्रोही संमेलनं, या सगळ्या गोष्टी काय आहेत? या बुद्धिप्रामाण्यवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, या सगळ्या गोष्टी असत्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत. आणि या असत्याच्या सगळ्या वेगवेगळ्या आविष्कारांना आज इतकी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे की विचारू नका. आणि मीडिया जो आहे तो सबंध असत्याचा पुरस्कर्ता झालेला आहे. तो या सगळ्या लोकांना प्रोटेक्शन देत राहतो, तो या सगळ्या लोकांचा प्रचार करत राहतो.
आणि त्या प्रचारासाठी मीडियाला भरपूर पैसे मिळतात. म्हणून असत्यांतरी बिंबले न सांगता दृढ झाले, सत्य असून हरपले जेथील ते. आमचा इतिहास तरी आम्हाला खरा शिकवला जातो का? सध्या इतिहासाचं पुनर्लेखन सुरू आहे. पुनर्लेखन करा म्हणतात. आता इतिहासाच्या अभ्यासाला सुद्धा जातीवादाचं ग्रहण लागलेलं आहे. अमुक मोठा आहे की नाही, मनुष्य मोठा आहे की नाही ते आम्ही तुम्हाला सांगू, फक्त तुम्ही आम्हाला त्याची जात सांगा म्हणजे आम्ही सांगू. मग त्यांनी काय कर्तृत्व केलं, त्याच्या जीवनातल्या घटना काय आहेत ते आता महत्त्वाच्या राहिले नाही आहेत. आता तो कुठल्या जातीचा आहे त्याच्यावरून आम्ही ठरवणार होतो मोठा आहे का छोटा आहे. इतिहास तरी खरा सांगितला जातो का? इतिहास तरी खरा शिकवला जातो का? किती प्रकारे ॲडजस्टमेंट केल्या जातात. हिटलरनी म्हटलेलं आहे, असत्य जर पुन्हा पुन्हा सांगत राहिलं तर असत्य सत्य वाटायला लागतं. हिटलरने एक गोष्ट दिली आत्मचरित्रात की 7 चोर होते. ते घोड्यांच्या बाजारात गेले. त्यांचं एक टेक्निक होतं. त्यानुसार त्यांनी बरोबर मार्केटमध्ये आलेल्या माणसांचा अभ्यास केला आणि त्यातला एक मनुष्य 7-8 मैलावरनं आला आहे म्हणून त्यांना कळलं. त्याने ती यंत्रणा तयार केली आपली. त्या माणसाने एक सुंदर अरबी घोडा विकत घेतला. तो घोड्यावर बसला आणि घरी निघाला. 1 किलोमीटर अंतरानंतर त्याला ह्या चोरांनी सगळं जे प्लॅनिंग केलं होतं त्यानुसार पहिला चोर भेटला आणि त्याने त्याला, काय पाहुणं, गाढव केवढ्याला घेतलं? त्याला डोकं बिकं फिरलं काय म्हटलं? घोडा आहे. दारू बिरू प्यालात काय म्हटले? गाढवाला घोडं म्हणताय? यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो तसाच पुढे गेला. थोड्या अंतरानंतर दुसरा चोर तिथंच उभा होता त्याच रस्त्याला. त्याने पुन्हा विचारलं, काय पाहुणं, गाढव केवढ्याला घेतलं? आता तो चपापला. आता त्याच्या बोलण्यातलं आत्मविश्वासाचं तेज कमी झालं. गाढव नाही आहे, घोडा आहे. तो हसायला लागला. बापरे म्हणले, कमालच करताय तुम्ही, गाढवाला तुम्ही घोडं म्हणायला लागलात. तो आणखी पुढे गेला. तिसरा चोर भेटला. तो म्हणला, काय पाहुणं, गाढव केवढ्याला घेतलं? आता तो काहीच बोलला नाही, घाबरला आणि तसाच पुढे गेला. आणि जेव्हा चौथ्याने विचारलं तेव्हा तो घोड्यावरनं त्याने उडी मारली, घोडं टाकून दिलं आणि पळत पळत घरी निघाला. या लोकांना घोडा पाहिजे होता, त्यांना तो मिळाला, ते घेऊन निघून गेले. पुन्हा पुन्हा असत्य जर सांगितलं तर असत्य सत्य वाटायला लागतं. आपल्यासमोर सारख्या खोट्या गोष्टी येत राहतात आणि त्या खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात. ब्रेन वॉशिंग करायचं ते टेक्निक आहे. शिवाजी महाराजांनी रामदास भेटले नव्हते, हे ब्रेन वॉश करत राहा लोकांवरती. सतत लोकांच्या समोर ते सांगत राहा, म्हणजे काही दिवसांतर लोकांना खरं वाटायला लागेल, लोक विश्वास ठेवतील. असत्य पुन्हा पुन्हा सांगत राहा. एक वेगळं टेक्निक, एक वेगळं ब्रेन वॉशिंग. समाजामध्ये असत्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची आणि सत्य जे आहे ते बाजूला ठेवायचं. रामायणाचा इतिहास, महाभारताचा इतिहास विकृत करून लोकांना सांगा. वेगळ्या पद्धतीने लोकांच्या मनावरती अशा प्रकारचे विचित्र संस्कार करा. अशा प्रकारचं फार मोठं षडयंत्र साहित्यिक क्षेत्रात सुरू आहे. हा सगळा असत्याचा आविष्कार आहे आणि त्या असत्याला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. व्यवहारामध्ये किती असत्याच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. शैक्षणिक क्षेत्रातले डोनेशन काय भानगडे, मेडिकलचे डोनेशन्स काय भानगडे. अध्यापक व्हायचं असेल तर 3-3.5 लाख रुपये द्यावे लागतात. प्राध्यापकाच्या नोकरीत परमनंट व्हायचं असेल तर 5 लाख द्यावे लागतात. हे कसं काय? पूर्वी होतं का असं? पूर्वीच्या शिक्षण पद्धतीचे दोष होते का? इतकी तुम्ही शिक्षण पद्धतीचा आणि शैक्षणिक क्रांतीची चर्चा करता, का असा घोटाळा व्हावा? माझ्या माहितीचे ग्रस्त दीनानाथमध्ये ॲडमिट केले होतं, हॉस्पिटलमध्ये होते. म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. तिथे एक मुलगा ती खोली झाडत होता, स्वच्छ करत होता. स्वीपर म्हणून तो तिथं होता. आणि हल्ली तर ते स्वीपरला ते उभ्यानेच काठीलाच फडकी लावलेली असतात, उभ्या सगळं ते पुसायचं असतं. त्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती शिक्षणाचं एक तेज दिसत होतं. सामान्य मुलगा नव्हता, 23-24 वर्षाचा असेल. त्याला मी विचारलं, तुझं नाव काय आहे? त्याने नाव सांगितलं. म्हटलं, तू काय शिकलाय? म्हटलं, मी MSc B.Ed आहे. मी त्याला म्हटलं, तू स्वीपर म्हणून का काम करतोस, नोकरी का करत नाही?
त्यांनी 3 ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाला, 3ही ठिकाणी माझं सिलेक्शन झालं आणि मला 4 लाख रुपये भरायला सांगितले. मी म्हणते गरीब कुटुंबातलं आहे, मोठ्या मुश्किलीने माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, मी कुठून 4 लाख आणू. पण मराठा समाजात असल्यामुळे काही सवलतही मिळायचा प्रश्न नाही की अमुक कास्ट आहे म्हणून ताबडतोब त्याला नोकरी मिळाली, अशी दारही उघडे नाहीत म्हटले मला. तर म्हटले मी इथं जाहिरात होती, स्वीपर पाहिजे, इथं मी अर्ज केला, 2-2.5 रुपये मला मिळतात म्हटले, घरी बसून राहण्यापेक्षा बरं. हा घोटाळा ज्यांना कर्णाचा पुळका येतो आणि कर्णाच्या पुळक्यावरनं जे द्रोणाचार्यांना आणि भीष्मांना नावं ठेवतात त्या लोकांनी असा विचार करावा की अशा प्रकारचा अन्याय त्या शिक्षण पद्धतीत कोणावर झालाय का. सुदामा आणि श्रीकृष्ण रूम पार्टनर होते, एका खोलीत राहत होते. सुदामा अत्यंत दरिद्री ब्राह्मण होता आणि श्रीकृष्ण हा राजपुत्र होता. एक राजपुत्र आणि एक दरिद्री ब्राह्मण रूममेट होऊ शकत होते. दोघेही भिक्षा मागायला बरोबर जाते. कृष्णालाही भिक्षा मागायला लागत होती, सुदामालाही भिक्षा मागायला लागत होती. किती शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे. कोणी डॉक्टर होऊ शकतं, फक्त पैसे पाहिजेत. आणि जी चांगली चांगली मुलं आहेत ती डॉक्टर होऊ शकत नाहीत, जी बुद्धिमान आहेत ती डॉक्टर होऊ शकत नाहीत. एका कॉलेजमध्ये त्यांना मेडिकल कॉलेज मिळालं होतं आणि त्या मेडिकल कॉलेजच्या तपासणीला लोक आले. तर मेडिकल कॉलेजला अटॅच हॉस्पिटल असावं लागतं. आता त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच नव्हते. कसे पेशंट असणार, कारण डॉक्टर जर असे भयानक असतील पेशंट कुठं असणार, कोण आपले हातपाय मोडून घेणार तिथे जाऊन. त्यांनी म्हणजे ते हॉस्पिटल आणि ते सगळं कॉलेज जे आहे ते एका राजकीय मंत्र्याचं होतं. त्यांनी लगेच झोपडपट्टीतले लोक जे आहेत त्या आदल्या दिवशी सांगितलं, 17-18 लोकांना भरती केलं. तुम्ही दिवसभर असं आडवं पडून राहायचं, तुमचा केस पेपर वगैरे सगळा मी तयार करतो. काही लोकांना खोटं प्लॅस्टर घातलं, हाताला प्लॅस्टर, पायाला प्लॅस्टर, आणि म्हणजे सगळी तपासणी होईल. तुम्ही फक्त ते काय विचारत ते त्याप्रमाणे सांगायचं, असं दुखणं झालंय म्हणून सांगायचं, आणि ह्याबद्दल तुम्हाला 200 रुपये आणि त्या दिवशीचं जेवण खाण फ्री. आता या कॉलेजमधनं जे डॉक्टर होतील ते डॉक्टर असतील का कसाही असतील, आणि ज्या माणसाने 10 लाख रुपये आणि 20 लाख रुपये देऊन डॉक्टर झालेला आहे तो त्याची प्रॅक्टिस कशी करेल, तो ते सगळं वसूल करण्याच्या मागे लागलेला असेल. किती असत्याचा आविष्कार जीवनामध्ये ठिकठिकाणी झालेला आहे ते आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतं. मग डॉक्टरची बिलं, मेडिकलची बिलं, प्रश्न विचारला जातो रिएम्बर्समेंट मिळणार आहे का. जर कंपनी पैसे देणार असेल लगेच बिल फुगवलं जातं, हॉटेल तशी बिलं केली जातात. एका डॉक्टरने मला सांगितलं की एन्जिओग्राफीची केस जर पाठवली तर त्या डॉक्टरला 2000 रुपये मिळतात. बायपासची केस जर पाठवली तर त्या डॉक्टरला 5000 कमिशन मिळतं. त्याची प्रॅक्टिसच चालत नाही आहे, मग तो अशा पद्धतीने गुजराण करतो. एन्जिओग्राफी रेकमेंड करायची, थोडं चेस्ट पेन म्हटलं की एन्जिओग्राफी रेकमेंड करायची आणि अमुक ठिकाणी करा, तिथे फार व्यवस्थित करतात. तिकडे याच्याकडनं पेशंट आला की लगेच 2000 रुपयाचा चेक येतो आणि तो इतका रितसर असतो. तिथं डॉक्टरच फ्री म्हणून लावलेले असतात, ते याला पाठवले जातात. आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. किती भ्रष्टाचार चाललेला आहे, किती दिवसेंदिवस वाईट गोष्टींना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. परवाच काका कुलकर्णींच्या बरोबर मी सोलापूरला गेलो. ते म्हणले गेले 55 वर्ष मी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो आहे, पण 55 वर्षापूर्वीची परिस्थिती जी आहे ती आत्ता राहिली नाही म्हटले. फार विचित्र परिस्थिती झालेली आहे. क्षणाक्षणाला तुम्हाला खोटं करायला लावतात, क्षणाक्षणाला तुम्हाला ते खोटं वागायला लावतात. यंत्रणाच अशी आहे, वरची सगळी यंत्रणा अशी करप्ट झालेली आहे, कारण असत्यतेची झाले सत्य. त्यामुळे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे, खोटा मुखोटा हे सत्य झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल समर्थ अत्यंत गंभीरपणे दखल घेतात. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. माझ्या जीवनापेक्षा सत्य हे तत्व जास्त महत्वाचं आहे. पहिल्याच दिवशी मी सांगितलं की जे श्रेयस आहे त्यासाठी मला प्राण द्यावे लागले तरी चालतील. जीवन महत्वाचं नाही आहे, सत्य महत्वाचं आहे, मूल्य महत्वाचं आहे. आणि मूल्य शाश्वत आहेत, आणि शाश्वत मूल्य असल्यामुळे यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. जास्तीचे काय परिणाम होणार आहेत.
जास्तीत माझं आयुष्य बर्बाद होईल, यापेक्षा आणखी काय होणार आहे? आणखी काय नुकसान होऊ शकतं? सावरकरांनी किती सोचलं, टिळकाने किती सोचलं, मीराबाईंनी किती सोचलं, तुकाराम महाराजांनी किती सोचलं, पण असत्याचा आविष्कार कधी त्यांनी स्वीकारला नाही. शेवटपर्यंत ते सत्याला चिकटून राहिले, भक्तीला, भगवंताला, प्रेमाला चिकटून राहिले. आणि म्हणून सत्य जे आहे ते जीवनामध्ये इतक्या प्रकर्षाने अवतरित झालं पाहिजे की निदान व्यवहारामध्ये आपण क्षणाक्षणाला खरं बोलण्याचा आणि खरं वागण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. निदान संकल्प तर तो असला पाहिजे. आणि एखादी खोटी गोष्ट नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आपल्याला नाईलाजास्तव करावी लागली तर ती गोष्ट आपण परमेश्वराला प्रार्थना करून, कन्फेशन ज्याला म्हणतात, तसं कबूल करावं की माझी इच्छा नव्हती पण मला हे खोटं बोलावं लागलं, माझी इच्छा नव्हती पण मला हे डॉक्युमेंट तयार करावं लागलं. कारण खूपदा धंद्यामध्ये असं असतं, तुम्ही एकटेच सज्जन असता आणि चांगले असून चालत नाही, सगळे लोक तसे असावे लागतात. निदान आतमध्ये त्याबद्दल कुठेतरी पिंचिंग असावं लागतं. पण नवीन पिढी तुम्ही पाहाल ना, त्यांना पिंचिंग म्हणजे काही असत नाही, त्यांना याची सवयच होऊन गेलेली असते. किती जीवनामध्ये सत्याचा आविष्कार असावा. भवमानंद महाराज प्रगवून आले आणि मला कोणतरी म्हटलं की ते संध्याकाळी 6:30 आले. तर संध्याकाळी मी महाराजांना भेटलो आरती झाल्यावरती आणि महाराजांना म्हटलं की तुम्ही 6:30 आलात म्हणून मला कळलं. ते म्हटले मी 6:27 आलो. जर मी 6:27 आलो हे मला माहिती असेल तर मी 6:30 आलो असं म्हणणं हे सुद्धा खोटं बोलणं आहे. किती सूक्ष्मता असते साधूच्या जीवनामध्ये, किती सत्यता असते. आपण येईन म्हणतो जात नाही, फोन करीन म्हणतो फोन करत नाही, भेटीन म्हणतो भेटत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींची इतकी सवय होऊन गेलेली आहे. याला लाईफस्टाईल म्हणतात, याला स्मार्टनेस म्हणतात. आणि जीवन हे असंच आहे आणि जीवनामध्ये असंच वागायचं असतं. मग आमचा मंत्र आहे सत्यमेव जयते. आमचं जे चिन्ह आहे राष्ट्राचं त्याच्यात उद्घोष आहे सत्यमेव जयते. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही असत्य करा, शेवटी सत्य जिंकणार आहे. शेवटच्या बॉलला कदाचित सत्य मॅच जिंकेल, पण शेवटच्या बॉलला का मॅच जिंकेल. शेवटचा विजय जो आहे तो सत्याचा आहे. सत्य विजयी होतं याचा अर्थ असत्य फार काळ टिकत नाही. काल जसं सांगितलं, औरंगजेबच्या यशाचे दिवस होते, कौरवांच्या यशाचे दिवस होते. तसे तात्पुरते यशाचे दिवस असत्याचे सुद्धा असू शकतात, वाईटाचे सुद्धा असू शकतात. पण जीवन म्हणजे तुमचे 100 वर्ष नव्हे, जगत म्हणजे तुमचं आयुष्य नव्हे. जग अनंत काळापासून चाललेलं आहे. समर्थ म्हणतात आपण आहे 2 दिवसाचा, देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य जाणे. फार मोठं जगत आहे, फार मोठं परमेश्वराचा हा सगळा पसारा आहे. या पसाऱ्यामध्ये तुमचं 5-50 वर्षाचं आयुष्य म्हणजे समुद्रावरली यक्कश्चित लाट आहे, एखादा बुडबुड आहे. पण प्रत्येकजण जेव्हा म्हणायला लागतो की या जगात खरं वागून चालणार नाही, कुठं केलंच पाहिजे, तेव्हा संबंध समाजाची संस्कृती आहे ती ढासळते. आज आपला सांस्कृतिक जो ऱ्हास झालेला आहे, जे एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन नव्या पिढीला येऊ पाहत आहे, जे सगळ्या ठिकाणी आपल्याला एक विचित्र वातावरण दिसतं आहे, या सगळ्याचं कारण या असत्याला आपण आपल्या जीवनामध्ये प्रवेश दिला, या असत्याला आपण खतपाणी घातलं. आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं की तू इथं खोटं बोलतोस. आपलं अंतर्मन आपल्याला सांगत आहे की तू असं करायला नको होतं. जितका मनुष्य साधनेत राहील तितकं अंतर्मन त्याला साथ देत राहील, सावध करत राहील, आवरण्याची शक्ती देत राहील. म्हणून सतत नामामध्ये, जपामध्ये, ध्यानामध्ये, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये असणं ते तेवढ्याही सांगितलेलं आहे. म्हणून श्रेयस तेच विचारातला शेवटचा श्लोक उद्या आपण पाहणार आहोत. 107वा श्लोक आहे. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी, मना नष्ट चांडाळ तो संगत्यागी, मना हुई रे मोक्ष भागी विभागी. जय जय रघुवीर समर्थ.